आंबेगाव तालुका आणि कर्मभूमी जुन्नर तालुका असं सगळ्यांना हवं असं नेतृत्व ज्यांच्याबरोबर 15-20 वर्ष समाजकारण आणि पक्षाचं काम करण्याची संधी मिळाली ते आमचे सहकारी कैलासवासी दिलीप शेठ राजाराम गांजाळ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. हल्ली क्वचितच दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली. मी खासदार असताना जेव्हा जेव्हा या भागाचा जुन्नर तालुक्याचा दौरा असेल त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये आशाताई असेल, मी असेल, माऊली खंडागळे असतील, आमच्याबरोबर संतोष नाना आणि दिलीप शेठ आणि त्यांच्या सौभाग्यवती माफ करा सुरेखाताई या कायम आमच्याबरोबर दौऱ्यामध्ये सहभागी असायच्या. अनेक वेळा त्यांच्या घरी जाण्याचा मला योग आला. त्यांचं आदरातिथ्य या गावाशी त्यांची असलेली नाळ गेले जवळजवळ 40-42 वर्ष या गावामध्ये व्यतीत करत असताना संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप दिलीपरावांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं, कामानं, स्वभावानं आपल्या सगळ्यांना पाडले. खरं म्हणजे गांजाळे कुटुंबीय मंचरमध्ये सुद्धा त्यांच्या माझे जवळचे संबंध आहेत. दिलीप शेठ असतील ते सुद्धा माझ्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं. एक हाडाचा शेतकरी, एक कल्पकता त्यांच्या स्वभावामध्ये असायची. शेती कशी करावी हे तर त्यांना माहितीच होतं. व्यापार कसा करावा हे सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. ते आणि त्यांची मंडळी दोघंही त्या गावचे उपसरपंच राहिले, पंचायत समिती सदस्य म्हणून राहिले, गटनेते म्हणून राहिले. सुरेखाताईंनी त्यांची कारकीर्द माझ्या समोरच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यशस्वीपणे संपन्न झाली. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये मी एक जवळचा सहकारी किंवा मार्गदर्शन करण्यामध्ये कायम मी सतत त्यांच्याबरोबर असायचं. आशाताईंना खऱ्या अर्थानं मनापासून साथ पुढे दिली असेल तर हे कुटुंब आणि दुसरे आमचे संतोष नाना शेवटपर्यंत ताई अडचणीत असो, ताईचं यश असो, अपयश असो, सगळ्या काळामध्ये ताईंना साथ देणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आज हरपलं आहे. आज अनेक लोकांनी आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आपण कितीही सांत्वनपर भाषणं जरी केली असली तरी 58 वय काही जाण्याचं वय नव्हतं. आणि अशा वयामध्ये आपण किती सांत्वन केलं तरी सुरेखाताई असतील, त्यांच्या 2 मुली असतील, त्यांचा मुलगा असेल, यांच्या कुटुंबावर जी दुःखाची कुऱ्हाड कोसळली ते दुःख कमी होण्यासारखं नाही. परमेश्वर ह्या कुटुंबाला, त्यांच्या परिवाराला ते दुःख सहन करण्याची ताकद देव अशीच परमेश्वरच्या मी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. यासाठी 25 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.